या टॉप 9 बातम्यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। तर काल रात्री वरळी डोम या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत सुद्धा अजित पवार अनुपस्थित। अजित पवारांनी स्वतः या प्रकरणाचा खुलासा केलाय। मी देखील या संदर्भात रिपोर्ट मागितला आहे। अजित पवारांच्या अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या संवाद प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कुर्डुवाडी प्रकरणातील महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्य। अजित पवारांच्या बोलण्यामुळे त्यांच्या शैलीमुळे हा सगळा घोळ हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते। रोहित पवारांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची एकजूट दिसून आली। इंडिया आघाडीला मिळणारी 15 मतं अवैध ठरवली। क्रॉस वोटिंग झालं असेल पण शिंदे गटानं शहाणपणा करू नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया। माढ्याच्या महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं जाहीर। गावच्या सरपंचांसह ग्रामसेवकांवर मुरुम चोरीचा गुन्हा दाखल। तर बाबा जगताप, अण्णा ढाणे यांच्यासह 20हून अधिक जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात बैठक। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे या ठिकाणी उपस्थित राहणार। तर बीसी उपसमिती स्थापन केल्यानंतर या ठिकाणी ओबीसींची ही पहिलीच बैठक। भुजबळ आता यामध्ये काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सुरू। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। तर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिनाभरापर्यंत मागे घेणार असल्याची प्रक्रिया राबवणार। प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार असल्याची विखेंची माहिती। ओबीसी एसईबीसींना जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता 6 महिन्यांची मुदतवाढ। हजारो विद्यार्थ्यांना अखेर मिळाला दिलासा। 29 ऑगस्टला राज्य शासनाचा निर्णय जारी। सरकारच्या सरळ सेवा भरती नोकरी प्रक्रियेमध्ये होणार याचा लाभ।